नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत येणारं 2026 हे आपल्या मेष राशीच्या जातकांसाठी कसं राहणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष चढ उताराने असलेले असणार आहे. चढ उतार या वर्षामध्ये त्यांना बघायला मिळेल, पण हे वर्ष त्यांना निश्चितच प्रगतीचं ठरणार आहे. का? कारण की या वर्षामध्ये त्यांच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग त्यांच्या समोर येतील व त्या प्रसंगातून ते आपले मार्ग काढून प्रगती करतील. आपण बघत आहोत करिअर आणि व्यवसाय. 2026 हे वर्ष करिअरसाठी उत्साहवर्धक आणि प्रगतीचे ठरेल. 2026 हे वर्ष करिअरसाठी उत्साहवर्धक आणि प्रगतीचे ठरणार आहे. नोकरीत यश आणि ओळखी मिळण्याच्या शक्यता जास्तीत जास्त खास करून आहे. वर्षाच्या सुरुवातीला आपले नवनवीन व्यक्तींशी ओळखी सुद्धा त्या होऊ शकतात. नवनवीन ठिकाणी आपले जाण्याचे प्रसंग सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात व त्या प्रसंगातून आपल्याकडून निश्चित यश संपादन त्या ठिकाणी होईल. आर्थिक स्थिती या वर्षी मेष राशीच्या जातकांची कशी राहणार आहे तर बघूया. आर्थिक स्थिती 2026 हे वर्ष आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी यशदायक किंवा यशकारक असणार आहे. आपण मनात पैसा कमवायचा किंवा मनात धन अर्जन करायचा हा जो विचार केलेला आहे तो विचार या वर्षी आपण पूर्ण करणार आहात. निश्चितच आपल्या सदसद विवेक बुद्धीने आपण ते कार्य करणार आहात. या वर्षी बचत करण्यावर जास्तीत जास्त भर द्या. का? कारण की हे वर्ष पैशांचा धनाचा प्रवाह तुमच्याकडे इतक्या जोरात येणार आहे का तो प्रवाह तुम्हाला लावून ठेवता आला पाहिजे किंवा कुठे चांगल्या ठिकाणी त्याचा प्रवाहाचा वापर तुम्ही करता आला पाहिजे. आपण बघणार आहोत प्रेम आणि नाते संबंध. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये नवनवीन अनुभव तुम्हाला या वर्षी येणार आहे किंवा नात्यामध्ये गोडवा सुद्धा तुमचा या वर्षात वाढणार आहे. विवाह इच्छुक जे असतील किंवा प्रेम इच्छुक जे असतील त्यांच्या मनाची समाधानकारक घटना या वर्षामध्ये निश्चितच त्यांच्यासाठी घडणार आहे. पण या वर्षामध्ये आपण काळजी काय घ्यायची? या वर्षामध्ये काळजी घ्यायची की आरोग्याची काळजी घेणे. का? कारण की आरोग्याचा विचार जर करता तर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे ठरणार आहेत. का? कारण की आहारामध्ये बदल व व्यायामाची आवश्यकता या वर्षात आपल्याला राहणार आहे. आपल्या आरोग्याविषयी, आपल्या शरीराविषयी शुगर आहेत का, बीपी आहेत का, कमरेचं काही दुखणं आहे का, गुडघ्याचं काही दुखणं आहे का, हे आपल्याला वर्षामध्ये त्रास देऊ शकते. त्यामुळे आपण या वर्षात जास्तीत जास्त करून डोळे व आपले दात व आपले त्वचेचे विकार होणार नाहीत हे विचार आपण या वर्षात करायचे आहे. वर्षामध्ये सकारात्मक राहा, मेहनत करा, आरोग्य जपा व हे वर्ष आपल्याला सुखाचं समाधानाचं जावं हे मी प्रभू श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.